छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते असा प्रश्न विचारला जातोय। मात्र याबाबत ठोस अशी माहिती नसली तरी इतिहासकारांनी त्यांच्या पद्धतीने ती मांडली आहे। त्यामुळे याच्यावर चर्चा करणं किंवा वाद घालणं योग्य नाही असं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर नितेश राणे यांनी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं आणि ज्याला हिंदूकडून मटण घ्यायचं तो त्याच्याकडून घेईल आणि ज्याला मुस्लिमकडून घ्यायचंय तो त्याच्याकडून घेईल असं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलं आहे। मात्र हा वाद अब्बू आझमी याच्यामुळे वाढला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटानंतर अब्बू आझमी यांनी असं वक्तव्य करण्याची गरज नव्हती। राजकारण करायला बरेच विषय आहेत, मात्र या विषयात राजकारण करणं चुकीचं असल्याचं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलं आहे। आता हा इतिहासातल्या याचा भाग आहे। आता एक्झॅक्ट आकडा कोण कुठनं काढून देणार? आता हे प्रत्येक इतिहासकार जो आहे त्यांचा अभ्यास स्टडी जो आहे किंवा त्यांनी जे केलं त्यांचं वेगळं असू शकतं। पण आता ह्याच्यावर काय म्हणजे चर्चा किंवा ह्याच्यावर काय वाद घालण्याची गरज आहे असं मला वाटतं। आता हिंदू खाटीक समाज तर पहिल्यापासून आहेत, मुस्लिम पण खाटीक समाज आहे। शेवटी मटण कुणाकडनं घ्यायचं हा ज्याचं त्याचं आहे। आणि राणे साहेबांनी पण ते जे काय म्हणतो आपण म्हणजे सर्टिफिकेशन ते ज्यांना म्हणजे त्यांचं हे असेल किंवा हिंदू खाटकाचं त्यांनी तिथनं घ्यावं। ज्यांना दुसरीकडनं घेणं मुस्लिम याच्याकडनं योग्य वाटतं त्याला काही हे नाही। त्यांनी काय असं मला नाही वाटत की राणे असं म्हटलं की मुस्लिम खाटीक समाजाकडनं घेऊच नाही। त्यांनी आता माझ्या माहितीनं म्हणजे एखाद्या चुकीची असू शकते ती, पण जो शीख समाज आहे हा झटक्याचंच मटण खातो। म्हणजे मला जेवढी माहिती आहे एखाद्या वेळेस ते हलाल जे मटण आहे ते खात नाहीत। शीख समाज जो आहे ते जे मटण आहे ते घेतातच ना कुठनं तरी। त्यामुळे असं काही आता कसं आहे की ते संभाजी महाराजांच्या वरनं जे काही सगळा वादंग सुरू झाला आणि खरं म्हणजे अब्बू आझमींचं ते एक जे स्टेटमेंट ते या सगळ्या याला कारणीभूत ठरले। म्हणजे एका वादग्रस्त आणि गरज नसताना पण केलेल्या विधानामुळं छत्रपती संभाजी महाराजांवर हे सगळं आता जे आहे हे राज्यामध्ये वादंग सुरू झालं आहे। म्हणजे मला तेच आहे की एवढे मोठे आता ते एवढे वर्ष राजकारणात आहेत तर त्यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं। ते जर संभाजी महाराजांवर बोललेच नसते हे सगळे पुढचे त्याचे रिपरकशन म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा किंवा त्याच्यावरचे हे आज जे प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यूज यायला लागले हे आलेच नसते। आता तुम्ही बोलताय हे बरं माहीत असताना किंवा ह्याचा परिणाम काय, परत तुम्ही माफी पण मागता, परत म्हणता संभाजी महाराजांबद्दल आमचं काही हे नव्हतं आहे। संभाजी महाराजांबद्दल बोलायचं कशाला? काही नव्हतं तर गरजच नव्हती बोलायची आणि एवढं राज्यात सगळं पेटवून देण्याची। असे प्रकार हे खरं म्हणजे एवढ्या वर्ष राजकारणातल्या लोकांनी करू नयेत। त्यांनी काहीतरी राज्याचा, जनतेचा आणि सर्व समाजांचा ह्या म्हणजे ही जे अब्बू आझमींसारखी नेते त्यांनी विचार केला पाहिजे। राजकारण करायला अजून विषय भरपूर आहेत। ह्या विषयांमध्ये गरज नसताना काहीतरी बोलून राजकारणाचा रंग त्याला द्यायचा हे चुकीचं आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।